न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. जीवेश्वर सेवा मंडळ व श्री जीवेश्वर सेवा बालिका मंडळाच्या वतीने श्री जीवेश्वर जन्मोत्सव निमित्त व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित भव्य शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पावन गणेश मंदिर गणेश चौक नाशिक येथे 6 ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत सायंकाळी हभप एकनाथ महाराज सातारकर यांचे प्रवचन पार पडले. महेश भवन येथून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच पोथी वाचन व भगवान श्री जीवेश्वर भक्तिगीत कार्यक्रमात भाविकांनी दैवी अनुभूती घेतली. संस्थापक अध्यक्ष गणेश मुरलीधर तांबे, दिलीप मारवाडी, राजेंद्र देवडे, जगन्नाथ एलगट, अध्यक्ष सचिन मारवाडी, अनिल कळके, कृष्णा धरम, मदन धारणकर, राजेंद्र मेंद्रे, श्रावण बर्वे, नितीन धमके, कृष्णा सरोदे, धनेश निचळ, हेमंत लहाने, संजय मेंद्रे, विजय घसे, महिला अध्यक्षा स्वाती सरोदे, योगिता तांबे, जयश्री घारणकर, अश्विनी घोडके, मीनाक्षी जगताप, स्वप्नजा घोडके, तारा देवळे, पूनम माटे, भारती एलगट, अलका डरंगे, मोहिनी केकाने, हर्षदा बर्वे, कावेरी झेंड, योगिता धमके, हेमलता दिवटे, स्वाती मारवाडी, सुनीता ढवण आदींसह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. साजरी न करता केवळ उत्सव म्हणून साजरा न करता त्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. तर चला तर मग आपण या पवित्र विषयी एक संकल्प करूया की प्रत्येक घरात शिक्षण पोहोचवूया, प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी देऊया, मुलगा मुलगी असं भेद न करता दोघांनाही शिक्षण देऊया, शिक्षणाबरोबरच संस्कार आणि कौशल्य देऊया आणि एक शिक्षित सुसंस्कृत आणि सक्षम समाज निर्माण करूया. शेवटी एवढंच म्हणेल की शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे, ज्ञान हे समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि हे संस्कार हे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन शिक्षित, संघटित आणि प्रगत समाज आपला निर्माण करूया. एवढं